बॅक टू माय चॅनल। तर जस्ट पिल्लूची आंघोळ वगैरे घातली, माझी सगळी कामं झालेत, फक्त राहिले भाजी। आज दीपकला हवे दम आलू, छोटे आलू असतात ना म्हणजे पोटॅटो, त्याची भाजी हवी, आता ती करायची। तो गेलाय खाली। जस्ट पिल्लूची आंघोळ घातली, तिला तयार केलं आणि आता वाजलाय 1:30। आता पिल्लूला थोड्या वेळाने ती भाजी झाली की पिल्लूला भरवून घेईल, म्हणजे मग टेन्शन गेलं पिल्लूचं। माझी आंघोळ बाकी आहे, कारण की हिची आंघोळ घालता घालता मला एवढा घाम सुटतो ना विचारू नका। सो त्याच्यामुळे मग मी काय केली नाही। आता मी आवरेल सगळं, हिला झोपेल आणि मग आरामात आंघोळ करेल। सो चला आता मी तुमच्याजवळ आज दम आलूची रेसिपी शेअर करेल। तर इथे आमच्या पिल्लूचे नखरे बघा, ती हल्ली आहे ना नाक म्हणजे असं करते। तर ते शूट कधीपासून मी म्हटलं एक त्याचा व्हिडिओ बनवेल, पण तो ती करायची आणि मी मोबाईल हातात घेतला की मिस व्हायचं। सो आता मी हा कॅप्चर केला। आता हल्ली ती अशीच करायला लागले, आता थोडे दिवस ती असंच करेल। जे एक गोष्ट करते ना ती अगदी एंडपर्यंत तशीच करत राहते। एंडपर्यंत म्हणजे अगदी पुरा दिवस संपेपर्यंत, दुसऱ्या दिवशी पण तशीच ती करत राहते। आणि आता इथे तिला बुक्स रीड करून दाखवत होती मी। सो ते झाल्यानंतर ती बघा कसे पेज पलटते, आणि काय म्हणते तिला चित्र बघायला जाम मज्जा वाटते बुक्सवरची। सो तिला असे व्हरायटीवाले बुक्स घेतलेत। आणि आत्ता रिसेंटली आम्ही परत ऑर्डर करू, म्हणजे त्याच्यामध्ये सगळं काही असेल, असे छोटे छोटे मिनी बुक्स असतात ते, फ्रूट्स, ॲपल म्हणजे फ्रूट्स, ॲनिमल, अजून भरपूर काही। सो त्याचा मी अजून ऑर्डर करेल, तर तुम्हाला मी शेअर करेल। आणि इथे मी करते आता दम आलूची भाजी। सो मी तुमच्याजवळ क्विक रेसिपी शेअर करते। इथे मी कांदा टोमॅटो घेतलाय, कढईमध्ये जरासं फ्राय करते, त्याला तेल टाकून अगदी, जेणेकरून त्यातलं जे पाणी आहे ते निघून जाईल। त्याच्यामुळे मी असं करून घेते। आणि कढीपत्ता आणलेला दीपकनी, सो मी आहे ना ऑइल तयार करते। तुम्हाला मी जर त्याचा काही इफेक्ट पडला, चांगला रिझल्ट चांगला आला, तर तुमच्याजवळ मी शेअर करेन। मी पण हे यूट्यूबला बघितलेलं, सो मी एकदा ट्राय केलं, आता बघूया का सक्सेसफुल होते की नाही। आणि आता मी रेसिपीला स्टार्ट केले। आलू आहेत ते बॉईल करून घेतलेत मी, आणि त्यांना आता त्याच्यावरचं साल काढून त्याला तेलामध्ये थोडंसं शेलो फ्राय करून घेते, थोडंसं असं कलर चेंज होईपर्यंत। त्याच्यानंतर मग भाजीला प्रोसेस चालू करायची। आणि हे दम आलू ना मस्त लागतात, छोटे छोटे आलू असतात आणि मस्त लागतात, तुम्ही पण कधीतरी ट्राय करा। त्याला थोडंसं फ्राय करून घेतलं तेलामध्ये। आता मी काढून घेतलं, नंतर मी कढईमध्ये तेल टाकलं, तेलामध्ये जिरं, राई, हिंग आणि कढीपत्ता बारीक करून टाकला। कढीपत्ता बारीक केला ना की त्याने काय होतं, थोडासा फ्लेवर आहे ना तो उतरतो तेलामध्ये। त्याच्यानंतर जे वाटण तयार करून घेतलं कांदा टोमॅटोचं, ते मिक्सरला लावून मी त्याची प्युरी फॉर्ममध्ये केलं आणि ते तेलामध्ये टाकलं। आता ते पण अगदी तेलामध्ये नीट व्यवस्थित मिक्स करून घे, अगदी त्या कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत मी मिक्स करून घेईल, जेणेकरून ते चांगलं शिजेल आणि पाणी नाही सुटणार मेन म्हणजे। त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट मी केलेली ती टाकले। अद्रक लसूणची मी पेस्ट करून ठेवते जसा टाईम भेटेल तसा। सो मी अद्रक लसूणची पेस्ट टाकले। असं असेल ना तर बरं पडतं ते पेस्ट वगैरे, आणि रेडीमेडपेक्षा घरगुती आपण केलेली ना चांगली असते। सो आता मी ते पेस्ट वगैरे, आणि आता मी त्याच्यामध्ये दही, आपले घरगुती मसाले, लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला सगळं टाकले, आणि पावभाजी मसाला ॲड केला, कारण का कुठला मसाला नव्हता। सो पावभाजी मसाला टाकला आणि हे अगदी हलवत राहायचं। आणि नंतर लीड ठेवली, थोडा वेळ लीड ठेवल्यानंतर ते तुम्ही बघते कशा प्रकारे कलर चेंज झाला त्या भाजीचा, ग्रेव्हीचा, आणि थोडंसं पाणी ॲड केलं। दह्याने कसं होतं, चांगलं बाइंडिंग होतं, ग्रेव्ही चांगली होते, त्याच्यामुळे दही ग्रेव्हीमध्ये ॲड केलं ना ते चांगलं असतं। बेसनपेक्षा दही ॲड करत जावा, बेसननी थिकनेस होते, सेम दह्याने पण थिकनेस होते। नंतर थोडीशी कसुरी मेथी टाकून दिली हातावर हे करून, कारण का कसुरी मेथी टाकल्याने थोडीशी टेस्ट चांगली येते, त्याच्यामुळे कसुरी मेथी टाकली। आणि जे शेलो फ्राय केलेले पोटॅटो आहेत ते टाकले, आणि थोडा वेळ अगदी 5 ते 10 मिनटं त्यांना नीट शिजवून घ्यायचं। त्याच्यामध्ये सगळं अर्क उतरला पाहिजे ग्रेव्हीचा, त्याप्रमाणे। आणि भाजी एकदम मस्त होते, तुम्ही पण कधीतरी ट्राय करा। आणि ह्याच्यासोबत लच्छा पराठा किंवा पराठा केला ना तर अजून उत्तम लागते। मी ऑलरेडी चपात्या केलेल्या, त्याच्यामुळे केलं नाही मी, कधीतरी लच्छा पराठा ट्राय करेल दम आलूसोबत, आणि जरा वेगळी अजून करेल मी। सो अशा प्रकारे माझी भाजी तयार झाली आहे। तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करा, क्विकवाली, अगदी मस्त होते, जास्त वेळ पण नाही लागत, फक्त सगळं आपल्याकडे प्रॉपर हवे त्याच्याने मस्त लागेल। आणि ग्रेव्हीची थिकनेस बघा किती मस्त आली ना। दीपक जस्ट गेला आणि आता आम्ही रिलॅक्स आहे। आता मॅडमला आली आहे झोप, आता तिला झोपवते, आणि आज जरा स्किन केअर करणार आहे, विचार केलाय, बघूया पिल्लू मला कितपत साथ देते।
कितपत शांत अंघोळ ड्रेस नाही उडायचा. खेळणी पडली आहेत, ती कुठे गेली आहेत आणि खेळते कशासोबत? तिच्या फिडिंग चेअर आहे त्याच्या समोरचं जे असतं ना त्याच्यासोबत खेळणं चालू आहे आणि ते हाय केवढं मोठं त्यासोबत खेळते. येडाबाई येडाबाई येडाबाई. पिल्लू दम आलो. आता मी जरा स्किन केअर हे बघा कसा राग काढते. आज मी केलेला दम आलू आणि मी जेवत होती. ऑलमोस्ट मी 4 वाजता जेवली तर रेल गाली चिक 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 रेल गाली. हा ते दम आलू केलेला. हिला मी जरासा भरवला, जरासा म्हणजे जरासा भरवला आणि हिला चव लागली. ए बा हे घे. तर हिने माझ्याकडे तो दम आलूचा एवढूसा आलू असतो ना तो मागायला लागली. मग मी तिला धुवून वॉश केलं पाण्यामध्ये आणि कारण का त्याला खूप तिखट मसाला होता सो मी ते तिला दिलं. खाल्लं तिने. पिल्लू बाबा कशी बोलते, मम्मा कशी बोलते. पिल्लूला झोपवले केस बांधणे त्याच्यामुळे झोपली येते. आता पटकन मेस आवडायचे. खेळणी सगळी तिकडे गेलीत. आता मेस आवरायचं आहे. तो किचनमध्ये काय नॉर्मलच आवरायचं आहे. ते सगळं आवरायचं आहे. कोथिंबीर धुवून ठेवलेली आता तिला डब्यात ठेवायची. सुकली आहे ती ऑलमोस्ट. सो आता पटकन आवरून घेते आणि पटकन स्किन केअर करायचं आहे मला. काही करून फेस करायचे आहेत मला. सो पटकन मी तुमच्याजवळ पण क्विक शेअर करेल. सो पटकन एवढा जो मेस आहे ना तो पटकन आवरते आणि तुम्हाला भेटते. कारण का तेवढं शूट करत बसले ना की पिल्लू उठून जाईल आणि जे मेन तुम्हाला मला दाखवायचं ते करायला भेटणार नाही. सो पटकन एवढं आवरून घेते मी. सो मी आता स्किन केअरला स्टार्ट केलं आहे. पहिलं तोंड धुवून घ्यायचं अगदी फेसवॉशने. पिल्लू झोपले त्याच्यामुळे मी व्हॉइस ओव्हर देते आणि इथेच करावं लागेल मला. दुसरीकडे मला कुठेही करता येणार नाही. मला याच अँगलने करावं लागेल. एकदम नीट व्हिडिओ आहे ते मी ऑलरेडी तुमच्याजवळ शेअर केलं आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. चेक करा. मी पण तुम्हाला लिंक शेअर करेल. आणि ह्याच्यासाठी ॲलोवेरा जेल लागेल. ॲलोवेरा जेलने कसं ब्लेड आहे तो अगदी सॉफ्ट इझिली निघून खाली येतो आणि कट नाही बसत. त्याच्यामुळे ॲलोवेरा जेल लावायची आपण. तुम्ही ब्लीचपेक्षा आहे ना कधीतरी हे करून बघा, वॅक्सिंग करून बघा, म्हणजे फेशियल वॅक्स करून बघा. अगदी मस्त रिझल्ट भेटतो आणि सगळे जे बेबी हेअर्स असतात तोंडावरचे ते सगळे निघून जातात. अशा प्रकारे चांगले ॲलोवेरा जेल लावून घ्यायचे जेणेकरून कट वगैरे बसण्याचे चान्सेस असतात ना ते कमी असतात. तुमच्याकडे जर कोणतं लोशन वगैरे असेल ते पण तुम्ही लावू शकता पण मी ॲलोवेरा जेलच प्रेफर करते. सो आता मी यूज करेल आणि हे सिरोनाचं आहे माझ्याकडे. जे रेझर आहे ना ते सिरोनाचं आहे ते मी यूज करते आणि झिगझॅग पॅटर्नमध्ये यूज करायचं आहे. म्हणजे झिगझॅगमध्ये भेटतं ते यूज करायचं आहे. हे मी आता 3rd टाईम यूज करेल. म्हणजे एक रेझर आहे ते 3rd टाईम यूज करेल. अजून एकदा यूज करेल नंतर मग मी ते फेकून देईल आणि दुसरं यूज करेल. सो आपल्याला काय करायचं डाऊन डायरेक्शनला जे असतं ना रेझर ते फिरवायचं जेणेकरून ते कट नाही बसत आणि केसाची आपली ग्रोथ जशी असते ना त्याच्या अपोजिट म्हणजे डाऊन दिशेला फिरवायचं. सो अशा प्रकारे रेझर मी फिरवून घेते. तुम्ही बघते किती सारे हेअर्स येत आहेत आणि अगदी ना केल्यानंतर ना चेहरा एकदम क्लीन वाटतो आणि ग्लो येतो. कारण का आपल्या जे तोंडावरती हेअर असतात ना त्याच्याने थोडासा चेहरा आपला ब्लॅकिश दिसतो. म्हणजे थोडंसं असं बोलतात ना सावळेपणा वाटतो. पण जेव्हा तुम्ही हेअर रिमूव्ह कराल ना तेव्हा तुमच्या तोंडावरती ना चेहऱ्यावरती ना एक वेगळाच ग्लो येतो. कारण का जे केसांनी आपल्या थोडासा जो सावळापणा असतो ना तो निघून जातो. फक्त तुम्ही किती सारे हेअर्स आहे असं बघायला गेलं ना तर मी महिन्यानी हे करते. कारण का एकदा केलं की ती असं आपल्याला हॅबिट होऊन जाते. सो मी आता मी महिन्याला करते. अशा प्रकारे मी सगळे जे हेअर्स आहेत ना ते काढून घेते. आयब्रोचे पण मी आयब्रो करत नाही मोस्टली करून पण वरच्यावर असतात ते नॉर्मल काढते आणि मला कॅमेऱ्याकडे बघून करता येत नव्हतं. कट वगैरे बसेल एखादा हेअर निघून जाईल त्याच्यामुळे मी मिररमध्ये करत होते. तुम्हाला अगदी चांगला व्हिडिओ आहे ना त्याची मी लिंक तुम्हाला शेअर करेल जेणेकरून तुम्ही अगदी प्रॉपर बघू शकता. आणि अशा प्रकारे मी पटकन जे माझे फेशियल हेअर आहेत ते काढून घेते. आणि पिल्लू झोपले ना त्याच्यामुळे ते बरं पडतं कारण का ती झोपलेली त्याच्यामुळे पटपट करून घेतलं. थोडीशी स्किन ड्राय पडलेली म्हणून परत ॲलोवेरा जेल लावली आणि परत रेझर करायला स्टार्ट केलं. ह्याच्याने ना केस असं नाही आहे की केस जाड येतात. आपली जी नॉर्मल असतात ना तशीच येतात. त्यामुळे घाबरायचा असं काय प्रॉब्लेम नाही. आणि आता मी तोंड वॉश वगैरे केलं आहे. माझं रेझर फेशियल हेअर होते ते सगळे काढून दिले तुम्ही बघू शकता. नंतर तुम्ही एकदा बघा मी तुम्हाला लास्टला दाखवेल. खरंच खूप इफेक्ट पडतो आणि चांगला रिझल्ट भेटतो.
आणि असं एकदम स्किन आहे ना एकदम सॉफ्ट होते, त्याच्यामुळे मस्त. आणि मी गुड वाईब्सचं पोमोग्रॅनेटचं स्क्रब यूज करते. मला हे जाम आवडतं, तुम्ही पण कधीतरी ट्राय करा. बाकीच्यापेक्षा नाही चांगलं आहे. purple.com वरती हे जे प्रोडक्ट आहे ना ते भेटून जातं. ह्याचं मी आता स्क्रब करायला चालू करेल. जसं तुम्हाला स्क्रबच्या स्टेप माहीत आहेत ना तसं तुम्ही करू शकता. सो अशा प्रकारे मी स्क्रब करून घेईल पटपट. स्क्रब करायला इझी आहे, तुम्हाला जशा स्टेप माहीत आहेत ना तशा करायच्या पटपट. आणि दिवसातून बोलते, तुम्ही आठवड्यातून 2दा स्क्रब केले ना तर चांगले, स्किन पण चांगली होते. मी तुम्हाला खरं सांगते, माझ्या आधीमध्ये तोंडावरती खूप सारे पिंपल्स होते, पण मी आठवड्यातून 2दा स्क्रब केलं ना तर खूप सारा रिझल्ट पडला. आता पटकन स्क्रब करून घेईल. जसं स्टेप माहिती आहे तसं तुम्ही करू शकता. मला जसं माहिती आहेत पटकन इझी होतं तसं करून घेते, कारण का पिल्लू उठायच्या आधी मला हे सगळं माझं आवरायचं होतं. इवन फेस पॅक लावून ड्राय करून मला सगळं ते करायचं होतं, त्याच्यामुळे मी पटपट सगळं ते करून घेतलं. अशा काही स्टेप केल्या मी, थोडंसं जास्त वेळ पण नाही केला, हार्डली 5 मिनिट्स स्टेप ते मी केल्या. आणि त्याच्यानंतर मग स्क्रब बोलते फेस पॅक लावून घेतलं. नंतर मग मी जशा स्टेप माहिती आहे तशा पटपट करून घेत होती, कारण का पिल्लू उठले की मला माहिती आहे मला काहीच करायला भेटणार नाही, कप्पा तोंड धुवायचं आणि बसायचं असं करत होते. त्याच्यामुळे पटपट जसं होईल तसं मी स्क्रब करून घेते, जेणेकरून मग नंतर मला टाईम त्याच्यासाठी सेपरेट काढायला नको. आता जो पिल्लू झोपले त्या टाईममध्ये माझं सगळं काही होऊन जाईल. सो अशा प्रकारे माझं स्क्रब झालं. आता फेस वॉश करेल. फेस वॉश वगैरे झाल्यानंतर आता सेकंड स्टेप आहे माझी फेस पॅक. माझं असंच असतं स्टेप, जर फेशियल हेअर काढायचे नसतं तर स्क्रब करते आणि फेस पॅक लावते, बस दॅट्स इट, जास्त नाही करत. आता मी हे पण सेम फेस पॅक आहे ते लावते. हे पण मस्त फेस पॅक आहे. तुम्हाला जर हवे असेल तर मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला लिंक आहे ती शेअर करेल. हे सगळं purple.com वरून मी मागवलं आहे. हा पण फेस पॅक फेसला अप्लाय केला मी, हार्डली 10 मिनिट्समध्ये तो ड्राय होऊन गेला. अगदी मी बारीक लेअर लावलेली, कारण का मला लवकर सुकवायचं होतं, पिल्लू उठायच्या आत मला सगळं आवरायचं होतं. त्याच्यामुळे पटपट फेस पॅक लावून घेतला. आणि तुम्ही स्किनमध्ये बघता खूप सारा फरक पडतो. आपण जर स्किनची केअर केली ना प्रॉपर तर खूप सारा फरक पडतो. मला तर सध्या टाईम नाही भेटत, त्याच्यामुळे मी एवढं लक्ष देत नाही. जेवढं टाईम भेटतो त्या टाईममध्ये मी करून, म्हणजे माझी स्किन केअर आहे ती करते, पण महिन्यातनं एकदा मी कंपल्सरी करते, नाही तर 2 आठवड्यातून एकदा मी करते, जेणेकरून स्किन आपली खराब व्हायला नको त्याच्यामुळे. आणि अशा प्रकारे माझं स्किन केअर रुटीन आहे ते मी फॉलो करते, महिन्यातून एकदा मी फॉलो करते, जेणेकरून स्किन आहे ती आपली हेल्दी राहील आणि चांगली राहील. जर पिंपल्स किंवा काय आले ना की मग चेहरा परत आपल्याला तो रिकवर करायला खूप टाईम जातो. त्याच्यामुळे तुम्ही चेहऱ्याची केअर नक्की करा. मी आज तुम्हाला दाखवलं की फेशियल हेअर कसे रिमूव्ह करतात. जर तुम्हाला लेंदी प्रोसेस हवे असेल ना तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी मी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी तुम्हाला शेअर करेल. आणि तुम्ही बघताय ते प्रोडक्ट्स आहेत ना गुड वाईब्सचे, ते खरंच खूप चांगले आहेत. तुम्हाला जर तुम्ही कुठले असे चांगले प्रोडक्ट बघत असाल ना तर तुम्ही ते बाय करू शकता. आणि तुम्ही बघताय लिटरली लगेच ग्लो होतं. तुम्ही आहे ना ब्लीचपेक्षा आहे ना फेशियल हेअर काढून बघा, एकदा तरी ट्राय करा. असं नाही आहे की त्याच्याने ग्रोथ खूप जास्त येते, नाही, जेवढी जशी आपली आहे ना तशीच ग्रोथ होते. काही अशी एकदम हार्ड ग्रोथ येत नाही किंवा अशी खूप ग्रोथ येत नाही. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला दिसतच असेल. म्हणजे लिटरली आहे ना ब्लीच करण्यापेक्षा आहे ना ते फेशियल हेअर रिमूव्ह केलेले चांगले. अशा प्रकारे माझं जे डेली नाही बोलता येणार, विकली पण नाही, विकली मी कधीतरी करते. माझा टाईम भेटेल ना तेव्हा मंथली तरी मी असा माझा स्किन केअर रुटीन असतो. असं सेम हेच मी फॉलो करते, काही दुसरं नाही. आणि जर अधेमध्ये असं कधी मला वाटलं तर मग मी बेसन आणि आंबे हळदचं पॅक करून लावते, किंवा नॉर्मली जो आता फेस पॅक लावला आहे तो लावते, नाही तर कधी पील ऑफ मास्क लावते. असं मी माझं स्किन केअर रुटीन असतं, जसं टाईम भेटेल तसा. तर असं माझं स्किन केअर रुटीन होतं. आत्ता मला ठेवते चहा, कारण का भूक लागली, चहा आणि बिस्किट खाते, कारण का मी 4 वाजता जेवली, त्याच्यानंतर काय खाल्लं नाही. नॉर्मली हार्डली थोडासा चहा घेतला दीपकसोबत. तुम्ही माझी ती शॉर्ट व्हिडिओ बघा. हल्ली मी शॉर्ट्स व्हिडिओ पण करते, थोडेसे असे ट्रेंडिंगवाले आता चालू आहेत तसे, ते पण तुम्ही नक्की बघा जर बघितलं नसाल तर. आता पटपट मला चहा ठेवते. किचनचं तर काही मला आवरायचं नाही आहे, कचरा काढायचा आहे, लादी पुसून घेते. बस पिल्लू आमची अजून पण झोपली, सो मला पटपट आवरायचे. आज पण पूजा नाही आज, कारण का मला फोर्थ डे आहे मे बी. फोर्थ डे उद्या परवा पूजा करेल मी. सो पिल्लू आमची अजून पण झोपली, सो पटपट आवरते सगळं जे कामं आहेत ती.
किचनमधला आवरता येत नाही कारण का आवाज होतो. तरी पण आता दुसरा फोन चार्जला लावला आहे. मग काय करेल, डोअर ओढून घेईल, तो लावेल आणि हे करेल, कामं करेल, भांडी वगैरे लावायचे. सो चला किचन तुम्हाला दाखवते माझं किती मेस. सो किचनवर हे सगळा पसारा पडला आहे. हे भांडी लावायची आहेत. हे कोथिंबीर वॉश केलेली ती. हा डब्बा मी ठेवून दिला आहे. ह्याला हे ना ते पेपर असतो त्याच्याने घासून याला ना प्लांटर करणार आहे. घरी आपलं देवाच्या बाजूला असं प्लांट टाकणार आहे. त्याच्यात कोणतं ते अजून डिसाईड नाही आहे. हे इथे पडलं. आता मला पटकन चहा ठेवते. हे पिल्लूची बॉटल धुवायची आहे. तिला आळू दिलेलं ते बावलं ठेवते. बॅटरी पण माझी ऑलमोस्ट लो आहे, 17% आहे. पटकन चार्ज करते जेवढी होईल तेवढी आणि मग भेटते तुम्हाला. कधी झोपल्या, आता वाजलेत 8:45 वाजायला आले. तिचे नेल्स कट करत होती मी. आता तिला बनाना फीड करते एक. बघा, चलिए धर ये इकडे ये. बनाना देते. तिचं जेवण पण बाकी आहे, अजून जेवण पण करायचे. आता तिचं तोंड बघा, रोज खाते तरी तिचं तोंड बघा. तोंड बघितलं तिचं. चमचमीत खायला आवाज दिला. हे काय ये बनाना खाते. फुलावाल्याने जेवण. सॉरी 8:08 झाले. मी समजते 8:45 झाले. मी 1 तास नका कापला होते. धर इकडे ये. धर. घाण वाटते तिला. इकडे ये. हाताने खायला नको, केळं नरम असतं ना. पिल्लू इकडे ये, इकडे ये. धर. हे घे. हिला मी दाखवत होती आता कुकीचा व्हिडिओ. तर कुकीला बघते. कुठे कुकी? कुकी कुठे आपली? पिल्लूला पण आमच्या डॉग्स आवडतात तिच्या बाबांसारखं. तिला रस्त्यावरचे कुत्रे किंवा असे डॉग्स वगैरे दाखवले ना की खूप हसते त्यांना बघून. म्हणजे तिला पण डॉग्स आता आवडतात. इन शॉर्ट म्हणजे तिला आवडतातच. बरं आहे, लहानपणापासून तिला ॲनिमल्स आवडतात. ती आम्हाला खायला नाही देत, पण बिस्किट दिलं ना तर कुकीला ती पुढे करते, पण आम्हाला अजिबात नाही पुढे करत. मला एक वेळ करेल पण बाबांना कमी, आणि कुकीला तर जास्तच ती करते. कुकी आता तिथे बसले. बाजूला पण आमच्या नेबर कुत्रा ना, तो बाहेर आला की तिचं ते चालू असं म्हणून तिच्या मनात तेच बसले की आपण तिथेच बसवू. सो तिथेच बसते. हा कुकीचा सोफा आहे सेपरेट. तिथं तर तिचं बसणंच कमी झालं आता सध्या तरी, आणि गरमी पण खूप होते त्याच्यामुळे. पिल्लूला डाळ भात करते आणि मी दम आलू केलं आहे. त्याच्यातला एक बटाटा काढेल, त्याला वॉश करेल चांगल्या पाण्याने, म्हणजे त्याच्यावरचा मसाला सगळा काढेल आणि तो भातामध्ये तिला असं मिक्स करून देईल. म्हणजे तिला पण असं भाजी टाईप वाटेल, कारण का तो तिला आवडला. आणि दम आलूचा जो पोटॅटो असतो ना थोडासा गोडसर असतो. सो तिला ते खायला देईल मी, असं ठरवलं आहे. सो आता पटकन तिला डाळ भात करते. दुपारी पण डाळ भात केलेला. आत्ता काय करेल, तिला मूग डाळ आणि तूर डाळ मिक्स करून तिला भात आणि म्हणजे दाल खिचडी टाईप करेल. ती पण खाईल. आता 8 वाजलेत. 9पर्यंत तिला भरवेल. तुम्हाला शेअर करता आली रेसिपी ते शेअर करेल, कारण का पिल्लूला बघता बघता मला करायचं आहे. कुकीला पण द्यायचं जेवण, कुकीचं पण जेवण करायचं. माझं तर झालं आणि किचन पुरा मेस पडला आहे, तो पण आवरायचं आहे. आता कसं करते मी, काय करते देवाला माहिती. आता तिला सॉंग्स लावून दिलेत जेणेकरून ती एका ठिकाणी उभी राहील, नाहीतर मग माझ्याकडे 10 वेळा येत बसते त्या किचनमध्ये आणि ट्रॉल्या ओपन करत बसते. हा बोट वगैरे चिमटला ना की त्याची भीती वाटते मला आता तर. आणि ती आत्ता असं आहे ना, ते वॉकर एकदम जोरात पळवते. सो आता पटकन आवरायला घेते. आता करूया जेवणाची तयारी. बेडरूमची लाईट घालवून टाकते. इकडून तिकडून नेता काय, खाता काय, पिता काय. पिल्लू बघा आमची दिसते. इथून मी यूट्यूब शॉर्ट्स घेते.
बिस्किट पण कळतं. हे घे शी काय बघा करत तर हे घे. जावा जावा बाहेर गाणी बघा ती तोपर्यंत जा. लँडिंग झाली तिची तिकडे. आता पटकन करून घेते. लावून दिले बघूया आता. 10 वेळा अशा फेऱ्या माराव्या लागतात. तांदूळ मिक्स केले, डाळ तांदूळ. मग आता रेसिपी पटकन शेअर करते मी. नॉर्मली मी केली आहे तरी पण कोण नवीन असेल तरी तुम्हाला शेअर करते. चला. तर इथे मी बनवते पिल्लूची खिचडी, दाल खिचडी. सो इथे मी तूप ॲड केलं आणि तूप मेल्ट झाल्यानंतर त्याच्यात जरासं हिंग तुम्ही पण यूज करा जर यूज करत नसाल तर, कारण का आपण बाळाला वरचं खाणं चालू केलेलं असतं आणि हिंग टाकलं तर पोटाचं काही म्हणजे पोटात दुखत नाही, गॅस होत नाही. त्याच्यामुळे हिंग त्याच्या जेवणात ॲड करत जावं. हिंगानंतर मग मी जिरं आणि लसूण टाकलं, बस अजून काही टाकलं नाही. आणि टोमॅटो टाकला. आपण नेहमी जशी डाळ फोडणीला देतो ना तेच सगळं टाकलं. मिरची काही मी तिला अजून देत नाही, त्याच्यामुळे मिरची तर स्किपच आहे, कारण का मिरचीने पोटात वगैरे दुखू शकतं तिखट, त्याच्यामुळे पोट खराब होऊ शकतं, त्याच्यामुळे मी देत नाही. आणि आपले घरगुती मसाले, हळद टाकली, धणे पावडर आणि गरम मसाला एवढं सगळं टाकलं आणि ते एकत्र करून घेतलं. आणि जे आता मी त्याच्यामध्ये तांदूळ, मूग डाळ आणि तूर डाळ अशा 2 डाळी होत्या त्या मिक्स केल्या. मी मसूर डाळ पण टाकणार होती पण म्हटलं जाऊन दे, पिल्लू सारखी ये जा करत होती, ते काढायला टाईम लागला असता म्हणून पटकन मी ह्या तिघांची फोडणी दिली. नंतर हवे तेवढं पाणी ॲड केलं, जसं तुमचं बाळ खातं त्याप्रमाणे पाणी ॲड करा. आणि तुमचं बाळ जर 8 महिन्याचं 9 महिन्याचं असेल ना तर तुम्ही हे ग्राइंड करून पण देऊ शकता त्यांना. मिक्सरमध्ये ग्राइंड केलं की प्युरी फॉर्ममध्ये होईल, मग ते पण तुम्ही तसं पण तुम्ही देऊ शकता. पिल्लूला मी स्टार्टिंगला तसंच द्यायची, जेव्हा ती असं सॉलिड पुरं सॉलिडवर आली नव्हती तेव्हा प्युरी टाईप द्यायची. ती पण आवडीने खायची, त्याच्यामुळे तिला हे सगळ्या गोष्टीची सवय आहे, ह्या टेस्टची सवय आहे, त्याच्यामुळे ती अगदी आवडीने खाते. सो आता ह्याच्या मी 4 शिट्या करून घेईल आणि माझं जेवण रेडी. मी अशी तुम्हाला क्विक रेसिपी दाखवली, कारण का पिल्लू सारखी इकडे नाचते आणि मग मला भीती वाटते. ड्रायपॉट पाडते, परत गॅस जवळ येते ना, त्याच्यामुळे भीती वाटते. सो मी नॉर्मली दाखवली आहे. आणि असं पण मी तुमच्याजवळ रेसिपी बऱ्याचदा शेअर केलेली आहे, त्याच्यामुळे नॉर्मलच दाखवली. आता कुकीचं पिल्लूचं काम झालं, आता कुकीचं काम आहे. तिला पनीर आणि मटार राईस देते आज. चिकन संपलं त्याच्यामुळे. सो आता पटकन पनीर आणि मटार लावून घेते कुकरला. पिल्लू बसले, सारखं मला असं बघावं लागतं. कुकीचा कुकर हे बघा, हे असं असतं. आले ओपन करायला, तिला तर कळतं ओपन कसं करायचं, तो येत राहते. जेव्हा मी काम करत असतं तेव्हा तिला यायचं असतं आणि मी जेव्हा बसलेली असते तेव्हा तिला नाही मस्ती सुचत. हे बघा, चल कुकीचं लावलंय. कुकीला आज आहे तूप टाकलंय तिच्या जेवणात. डॉग्सना पण तूप चांगलं असतं. हा गेटला ना इथं लॉक करायची, मला तर ते उद्याच करेल. आता ही जाते ना, हिला जाता नाही. जा कुकीचा कुकर लावून घेते पटकन. कुकर आता लावले. आता एक्झॉस्ट लावलाय, त्याच्यामुळे भांडी बिंडी काय लावत नाही बसली. एक्झॉस्टनी ना ऐकायला नाही येत मला, त्याच्यामुळे ही तोंडात नुसती बोट घालत बसते. वेगळ्या तोंडात नाही बोट घालायचा ग. पकडू, पकड 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 पकडू, पकडा हिला, पकडा हिला, पकडा 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 हिला, पकडा 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 पकडू तिला, पकडू पकडू, पकड पकड पिल्लूला, पकड 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 ए पकडू, पकडा 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 पिल्लूला, पकड 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 ये पकडू
पकडायचं पिल्लूला. पकडा पकला 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 पकला. पिल्लू समायरा समायरा. पिल्लू 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 पिल्लू. ते जेवायला मी गरमी होते त्यामुळे केस असे बांधले, तरी छोटे केले तरी पण झोपलंय बघा. असं झोपलंय बघा. 2 पाय वर करून पद्धतशीर हवा खाते कुकू. आता जेवायला बसले जेवायला. तिला आता मला दाखवलं मिक्स डाळ आणि हे केलंय पातळ, म्हणजे थोडंसं कन्सिस्टन्सी पातळ आहे त्याच्यामुळे स्प्रेड झालं नाही तर वाटेल एवढं खायला दिलंय. आणि हा बटाटा छोटूशा तो मिक्स करून तिला भरवेन, जेणेकरून जराशी तिला टेस्ट वेगळी लागेल. चला पटकन पिल्लूला भरवून घेते मी जेवते आणि आमच्या कुकूला पण देते. कुकूला अजून दिलं नाही कारण का ती झोपली नाही तर तिला द्यावं लागतं. सो तिला थोड्या वेळाने देईल, हिचं झालं की तिला देईल. चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये पण माझा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून माझे सबस्क्रायबर वाढतील. लवकरच माझे 500 सबस्क्रायबर मला कंप्लीट करायचं होतं. सो प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पिल्लूचं बघा काय चाललं आहे, ओपन करते ते. आता पिल्लूला आंघोळ घालेल, वाजलेत 10. आंघोळ घालेल, भांडी वगैरे क्लीन करेल, तिला खेळवेल वगैरे. आणि पिल्लू आमचे असं पण ॲज युजल 1-1:30लाच झोपते त्याच्यामुळे थोडासा खेळण्यात टाईम तिला वॉकरला ठेवेल, तिला पळवेल, त्याच्यानंतर मग ती झोपेल. सो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे 500 सबस्क्रायबर लवकरच कंप्लीट करा प्लीज प्लीज प्लीज. चला बाय बाय.